मलेशियामध्ये गॅस पाईपलाईनचा मोठा स्फोट झालाय आणि पुन्हा पुत्रा हाईट्समधील गॅस पाईपलाईनला आग लागलेली होती। आगीमध्ये किमान 100 जण जखमी झाल्याची माहिती आहे। अग्निशमन दल 12 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचलं आणि पेट्रोनास गॅस पाईपलाईन लीक झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। या आगीमध्ये 500 मीटर पाईपलाईन जळाल्याची माहिती आहे आणि या गॅसच्या पाईपलाईनमधून घरगुती वापरासाठीचा गॅस अनेक घरांना पुरवला जात होता। पाईपलाईनमधून गॅसची गळती झाल्यानंतर मोठा स्फोट झाला। ग्रीसमधील सायक्लेड्स बेट समूहात मुसळधार पावसामुळे पारोस बेटावर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। जोरदार आलेल्या पावसामुळे अनेक वाहनं वाहून गेलेली आहेत, तर इतर इमारती आणि पायाभूत सुविधांचं सुद्धा बरंच नुकसान झालंय। नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय। स्थानिक हवामान विभागाने सायक्लेड्स प्रदेशासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या इशाऱ्यामध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। म्यानमार भूकंपामध्ये मृतांचा आकडा 2000 गेलेला आहे, तर 270 लोक अजूनही बेपत्ता आहेत। जखमींची संख्या 3900 पेक्षा जास्त आहे आणि या दुर्घटनेनंतर म्यानमारमध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आलाय। 6 एप्रिलपर्यंत देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। तर 28 मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला आणि हा 200 वर्षांमधील सर्वात मोठा भूकंप होता। भूकंपानंतर भारतामध्ये सुद्धा 5 वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये मदत साहित्य पाठवलं आहे। म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसलेत आणि त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे। बचावकारी अधिकारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत आणि अशामध्येच भारताने म्यानमारला मदतीचा हात दिलाय। ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारताने म्यानमारला मदत साहित्य पाठवलंय। भारतीय नौदलाच्या 2 जहाजांमार्फत हे मदत साहित्य म्यानमारच्या यांगून शहरामध्ये नेण्यात आलं। यासह आणखी 3 जहाजांमार्फत अतिरिक्त साहित्य पाठवण्यात आलेलं आहे। 5 लष्करी विमानांमधून देखील मदत दिली गेली आहे। म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालेला होता आणि या भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। मंडालेमध्ये या भयानक भूकंपामध्ये तेथील इमारतींचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे। यावेळी इमारती अक्षरशः भुईसपाट झालेल्या आहेत, तसे ढिगारे अजूनही त्याच ठिकाणी पडून असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान म्यानमारमधील प्रशासनाकडून इमारतींचं मटेरियल हटवण्यात येत आहे। नेपाळच्या काठमांडूमधील कोटेश्वर भागामधील एका सुपरमार्केटची मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाल्याचं दिसलं आणि यासह मोठी तोडफोड करण्यात आलेली आहे। या तोडफोडीमध्ये सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शिवाय 64.88 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, ब्रँडेड उत्पादनं आणि अनेक मौल्यवान वस्तूंची लूट झालेली आहे। तसंच सुपरमार्केटच्या बाहेरील काचेचे पॅनल्स फोडण्यात आलेले असून या हिंसक घटनेमुळे 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। या प्रकरणी आतापर्यंत 9 संशयितांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या देशामध्ये राहणाऱ्या 30 लाख अफगाण निर्वासितांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। इस्लामाबाद आणि आसपासच्या भागामध्ये राहणाऱ्या अफगाण लोकांना स्वेच्छेने पाकिस्तान सोडण्याची मुदत 31 मार्चला संपलेली आहे। दरम्यान ईदमुळे निर्वासित होणाऱ्या लोकांना 10 दिवसांची सवलत देण्यात आली आहे। त्यानंतर पाकिस्तान सरकार अफगाण नागरिकांच्या अटक सत्राचा नवीन टप्पा सुरू करण्याची शक्यता। पाकिस्तानने ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रव्यापी कारवाईचा हा नवीन टप्पा आहे। इस्रायलकडून गाझापट्टीमध्ये आणि पॅलेस्टिनी प्रदेशात गेल्या 10 दिवसांमध्ये 322 मुलं मारली गेल्याची माहिती आहे, तर 609 मुलं जखमी झालेली आहेत, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्र संघटनेकडून जारी करण्यात आली आहे। 23 मार्चला दक्षिण गाझामधील अल नसर रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागावर झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या मुलांचा या आकडेवारीमध्ये समावेश आहे, असं सुद्धा संयुक्त राष्ट्रांच्या बालसंस्थेने एका निवेदनामध्ये म्हटलंय। आणि यामधील बहुतांश मुलं विस्थापित झालेली असून त्यांना तात्पुरत्या तंबूमध्ये आश्रय दिला गेलाय। अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने एका अमेरिकन कंपनीला भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी अंतिम मंजुरी दिली आहे। 2 दशकापूर्वी झालेल्या अमेरिका भारत नागरी कराराला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आणि जवळपास 18 वर्षांनंतर या कराराला अंतिम मान्यता मिळाली आहे। 2007 मध्ये भारत अमेरिका नागरी अणु करार करण्यात आलेला होता आणि या कराराअंतर्गत अंतिम मान्यता सुद्धा मिळालेली आहे।
भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली होती आणि त्यामुळे भारत अमेरिका अणुशक्ती बळकट होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर खनिज करारामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. झेलेन्स्की यांनी करारावर स्वाक्षरी केली नाही तर त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. तर झेलेन्स्की यांचं करारावर पुन्हा चर्चा करण्याचं म्हणणं आहे. पण झेलेन्स्कींना खनिज करारावर पुन्हा चर्चा करायची असेल तर खूप अडचणी येतील. युक्रेन संदर्भात आम्ही सातत्यानं सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्याचं सुद्धा ट्रम्प म्हणाले. नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना अंतराळामधून भारत कसा दिसतो असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे. त्यावर त्यांनी भारत अद्भुत आहे असं म्हणत हृदयस्पर्शी उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा राकेश शर्मा यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारलं होतं की भारत अंतराळातून कसा दिसतो, तेव्हा त्यांनी कवी मोहम्मद इक्बाल यांच्या सारे जहां से अच्छा या ओळीचा उल्लेख केलेला होता. आता 4 दशकांनंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी भारताचं अद्भुत वर्णन केलेलं आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुश विल्मोर यांनी अंतराळामधून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांचे आभार मानले. विल्यम्स आणि विल्मोर यांनी 5 जून रोजी बोईंगच्या पहिल्या अंतराळवीर उड्डाणावर उड्डाण केलं. तेव्हा नियोजित वेळेपेक्षा 278 दिवस जास्त म्हणजे 286 दिवस अंतराळामध्ये घालवले आणि यावेळी त्यांनी अंतराळातील अनुभव आणि आपल्या आरोग्यासंदर्भात सुद्धा माहिती दिली आहे. पोप फ्रान्सिस यांच्या मान्यतेनंतर व्हेनेझुएलाला पहिली महिला संत मिळणार आहे. धन्य मारिया कार्मेन रेंडेल्स व्हेनेझुएलाच्या पहिल्या महिला कॅथलिक संत बनणार आहेत. तर व्हॅटिकननं ही घोषणा केल्यामुळे व्हेनेझुएलाच्या काही विश्वासूंनी आनंद व्यक्त केलाय. 1903 मध्ये काराकसमध्ये जन्मलेल्या रेंडेल्सनं शारीरिक अपंगत्वावर मात केली आणि त्याचबरोबर आपल्या मृत्यूपर्यंत गोरगरिबांसाठी जीवन समर्पित केलंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. मानवी हक्कांना तसंच प्रोत्साहन आणि लोकशाहीसाठी केलेल्या कामांबद्दल त्यांना पुन्हा एकदा नामांकित केलं गेलंय. पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सने ही घोषणा केली आहे. इम्रान खान हे 2023 पासून तुरुंगात आहेत आणि हे नामांकन अशा वेळी आलंय जेव्हापासून इम्रान खान राष्ट्रीय तिजोरीच्या गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात आहे. या अगोदर 2019 मध्ये सुद्धा भारतासोबतचा तणाव कमी केल्याबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलेलं होतं. जर अमेरिका बुडाली तर आपण सर्व बुडू असं विधान इलॉन मस्क यांनी केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक रॅलीमध्ये ते बोलत होते आणि यावेळी कोणत्याही परिस्थितीला अमेरिका सोडणार नाही असं विधान सुद्धा त्यांनी केलंय. मी चंद्रावर जाऊ शकतो पण नंतर तो अमेरिकेचा सुद्धा एक भाग असेल असं बोलत मस्क यांनी अमेरिकेबद्दलची आपली बांधिलकी व्यक्त केली आहे. अमेरिका कमकुवत झाली तर सर्व व्यवसायांना याचा फटका बसणार आहे. व्यवसायांची प्रगती होऊ शकणार नाही आणि त्यामुळे सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे असं विधान इलॉन मस्क यांनी केलंय. झारखंडच्या गुमला जिल्ह्यामध्ये एका जंगली हत्तीनं 3 दिवसांच्या रॅम्पेज दरम्यान 5 जणांचा जीव घेतला तर 3 जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले. जखमी गावकऱ्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. वन विभागाच्या माहितीनुसार गावकऱ्यांनी महुवा गोळा करण्यासाठी जंगलामध्ये आग लावली. ही आग लावल्याने हत्तीने स्वबचावासाठी मिळेल तो रस्ता शोधला आणि गावामध्ये प्रवेश केला. हत्तीने केलेल्या या हल्ल्यानंतर प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसंच हत्तीला पुन्हा जंगलामध्ये पाठवण्यासाठी आणि पुढील बळी टाळण्यासाठी तज्ज्ञ पथकं तैनात केली गेली आहेत. झारखंडमधील एका जिल्ह्यामध्ये खासगी मार्गावर 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला असून 4 जण जखमी झाले. कहलगाव आणि फरक्का तसंच औष्णिक विद्युत प्रकल्पांना जोडणारा हा मार्ग खासगी मालकीचा असल्याची माहिती आहे आणि यावेळी दोन्ही मालगाड्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. देशामधील 14 राज्यांमध्ये वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मध्य प्रदेशमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. एप्रिल ते जून दरम्यान राजस्थान आणि हरियाणासह 16 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आला. तर हवामान खात्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातसह 14 राज्यांमध्ये पाऊस
आणि वादळाचा अंदाज वर्तवलेला आहे. मध्य प्रदेशसह 3 राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. याशिवाय यावर्षी तीव्र उष्णतेचा इशारा सुद्धा दिला गेला. दिल्लीमधील झेंडेवालान परिसरामध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आणि यावेळी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यामध्ये यश आलं. मात्र या भीषण आगीमुळे इमारतीमधील अनेक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीचा वेग इतका वेगवान होता की जवळपास उभ्या असलेल्या काही गाड्या आणि आजूबाजूच्या इमारतींना सुद्धा त्याचा फटका बसला. या घटनेमध्ये आयसीसीआय बँकेसह अनेक कार्यालय जळून खाक झाल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाल्यानं भीषण अपघात झालेला आहे. आग लागली आहे. या आगीमध्ये 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झालेला असून 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यांना आग विझवण्यात यश आलेलं आहे. या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार डीसा येथील धुनवा रोडवर दीपक ट्रेडर्स नावाचा फटाक्यांचा कारखाना आहे आणि आज फटाके बनवत असताना अचानक स्फोट पदार्थाचा झाला आणि आग लागली. पश्चिम बंगालमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 4 मुलं आणि 2 महिलांचा समावेश झालेला आहे. तर घरात ठेवलेले फटाके जळाले आणि त्यामुळे स्फोट होऊन आग पसरल्याची माहिती आहे. सुरुवातीच्या तपासामध्ये पोलिसांना 2 गॅस सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचं आढळून आलं आणि घरामध्ये ठेवलेले फटाके जळाले आणि आग वेगाने पसरली. या घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्फोट झालेल्या घरात स्फोटकं बनवण्याचा काही बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता का, याचा सध्या तपास सुरू आहे. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यामधील एका केमिकल फॅक्टरीमधून नायट्रोजन गॅस लीक झाला. टँकर रिकामा करताना नायट्रोजन गॅस लीक झाला आणि अपघातानंतर लोकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे 16 लोकांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. केमिकल फॅक्टरीचं गोदाम निवासस्थानाच्या बाहेर असल्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि डोळ्यामध्ये जळजळ होऊ लागली आहे. घटनेची माहिती वॉर्डच्या माजी पार्षद हंसराज शर्मा यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई केली आहे आणि अग्निशमन विभागाला ही माहिती दिलेली आहे. आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाल्याची माहिती आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल केले. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 41 रुपयांनी कमी करण्यात आला आहे आणि यामुळे आजपासून सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत 1762 रुपये असणार आहे. दिल्ली वगळता इतर राज्यांमध्ये किमती कमी करण्यात आलेल्या आहेत. कोलकात्यामध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1872 रुपये असणार आहे, तर मुंबईमध्ये 1700, चेन्नईमध्ये 1900 रुपयाला सिलेंडर मिळेल. भारताचं बाह्य कर्ज $717.9 अब्ज वर पोहोचलेलं आहे आणि डिसेंबर 2024 अखेरचा हा आकडा आहे. डिसेंबर 2023 मध्ये हे कर्ज $648.7 अब्ज होतं आणि त्यामध्ये वर्षभरात 10.7% वाढ झाली आहे. भारताचा तिमाही बाह्य कर्ज अहवाल जाहीर करण्यात आलेला असून त्यामधून ही आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबर 2024 अखेरीस संपलेल्या तिमाहीमध्ये 0.7% वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. बाह्य कर्जाचा देशाच्या जीडीपीशी गुणोत्तर 19.1% असून अमेरिकी डॉलरसह जगभरातील इतर प्रमुख चलनांच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयांचं अवमूल्यन झालेलं आहे. उद्या काँग्रेस खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9:30 संसदेमध्ये ही बैठक बोलावण्यात आली आहे. वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे आणि उद्या संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे. यावेळी काँग्रेस या विधेयकाला जोरदार विरोध करणार आहे आणि यासाठीच बैठकीचं आयोजन केल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला देशभरातील मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवलेला आहे. कृषी उत्पादनावर 100% कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. ट्रम्प यांनी चीन, कॅनडा आणि भारतासह अनेक देशांवर 100% कर लादलेला आहे आणि आता ट्रम्प यांनी आणखी एक नवीन शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर 100% कर लादतो आणि त्यामुळे भारतामध्ये अमेरिकन उत्पादनांची निर्यात करण्यात अडथळे येतात असं ट्रम्प म्हणाले. त्यामुळे जशास तशाची भूमिका घेत अमेरिकेने हा मोठा इशारा दिला आहे. भाजपने धर्माचा दुरुपयोग केला असे आरोप काँग्रेस नेते उदित राज यांनी केलाय.
भाजप आणि त्यांचे नेते केवळ धार्मिक भावना भडकावून मतं मिळवण्याचं काम करतायत. भाजपनं धर्माचं व्यापारीकरण केलेलं आहे. हा धर्म नाही तर मतं मिळवण्याचा व्यवसाय आहे, असं उदित राज म्हणालेले आहेत. योगी आदित्यनाथ किंवा इतर भाजप नेते हिंदू मुस्लिमचा उल्लेख केल्याशिवाय कोणतंही भाषण करू शकत नाहीत. हिंदू धर्माची कोणत्याही कारणाशिवाय बदनामी केली जात आहे असे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत. तर भाजप जन्माअगोदर हिंदू धर्म नव्हता का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष के स्टॅलिन यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. भाजपला पराभूत करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये धाडस आहे, मात्र आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील असं विधान स्टॅलिन यांनी केलंय. भाजपच्या सर्व कारस्थानांना हाणून पाडण्यासाठी मोठी लढाई करावी लागणार आहे आणि 75 वर्षांपासून आपण अनेक गोष्टी घडताना पाहिल्यात. आज भाजपची रणनीती उधळण्यासाठी शक्ती आपल्यामध्ये आहे आणि ती शक्ती म्हणजे कार्यकर्ते आहेत, असं बोलत स्टॅलिनने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलंय. पंजाबमधील स्वयंघोषित मेरा येशू येशू फेम पादरी बजिंदर सिंग त्याला मोहाली कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2018 मधील बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. जिंदर सिंग जालंधरमधील ताजपूरमध्ये 2 चर्च चालवत होता आणि स्वतःला प्रेरित बजिंदर म्हणवलेलं होतं. पीडितेच्या दाव्यानुसार बजिंदर सिंग याने अनेक महिलांचं शोषण केलं. बजिंदर सिंग धर्माच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवत होता, असा आरोप पीडित महिलेनं केलाय. मोहालीच्या जिल्हा न्यायालयानं त्याला या अगोदर सुद्धा दोषी ठरवलं.